मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे काका बाळासाहेब फडणवीस यांचं पुण्यामध्ये मोठं विधान। आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होऊ शकतो, बाळासाहेब फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। शिंदेंच्या लोकांकडे तिजोरीच्या चाव्या आल्यापासून चोऱ्या वाढल्यात। सिद्धिविनायक दानचोरीवरून आरोपांवरून राऊतांची टीका, तर राऊतांचा सदा सरवणकर यांना टोला। कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचे दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल। काँग्रेसच्या नेत्यांची संस्कार आणि संस्कृती तशीच, बावनकुळेंची टीका। पुण्यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविकेनंही शाळकरी विद्यार्थ्यांकडून धुवून घेतले होते पाय। येणारा काळ आपला, चमत्कार दाखवावा लागेल। बीडमधल्या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडेंचं वक्तव्य। तर राजकारणापासून कधी कधी निवृत्त व्हावंसं वाटतं, पण जनतेचा उत्साह पाहून उभारी येते, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन हे देशविरोधी होतं। आरएसएसचे सहसरकार्यवाहक अतुल लिमये यांचं विधान। तर आंदोलनाच्या मागे डाव्या विचारसरणीच्या संघटनांचा पर्यायी राजकारण राबवण्याची रणनीती होती, लिमये यांचा दावा। ऋतिक आणि कंगनामधला वाद पुन्हा एकदा चर्चेत। आपण ऋतिकची माफी मागितली पाहिजे, ट्रेंडवर ऋतिक रोशनची कमेंट। तर आगीत तेल ओतू नकोस, कंगनाचा टोला। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी। 30 जुलैपासून राज्यामध्ये धर्मस्वातंत्र्य कायदा अधिकृतपणे लागू। नव्या कायद्याने बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध। तर प्रकाश आंबेडकर नव्या कायद्याला कोर्टात आव्हान देणार। बुधवारी सीजेपीच्या कोर कमिटीची बैठक होणार। संभाजीनगरमध्ये दिपके यांच्या निवासस्थानी बैठक होणार असल्याची माहिती। तर पुढील ध्येय धोरण रणनीती ठरवण्यासाठी बैठक महत्त्वाची। अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा, सुरतच्या आरटीआय कार्यकर्त्याची मागणी। दिपकेंच्या वडिलांनी मुलाला परदेशात कसं पाठवलं, अमित तिवारींचा सवाल। परदेशी शिक्षणाच्या खर्चावरून प्रश्नचिन्ह उपस्थित। ईडीकडून भोंदू खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये नवे पुरावे सादर। खरातनं 1000ची अंगठी जोडी ही 2,62,000 विकली होती। तर मध हा दैवी असल्याचं सांगत 7 लाख रुपयांना प्रति लिटरच्या दराने विकला होता मध। केंद्रात येऊन मनुष्यबळ मंत्रालय सांभाळा, मोदींनी फडणवीसांना सूचना दिल्याचं राऊतांचं वक्तव्य। महाराष्ट्रात तुमच्या पसंतीचा सीएम नेमू देतो, तर आश्वासनही दिल्याचं विधान। नवी मुंबईच्या क्लस्टर योजनेवरून मंत्री गणेश नाईक यांची नाराजी। माझ्या नादाला लागाल तर त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, मंत्री गणेश नाईकांचा शिंदेंकडे अप्रत्यक्ष रोख। समाजवादी पक्षाचे खासदार पप्पू यादव यांना मारहाण। तर पत्रकार परिषद सुरू असताना पप्पू यादव यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न। मुंबईमध्ये काजूकतलीमध्ये आढळली गंजलेली पिन। तर मुंबईतील ओपरा हाऊस परिसरामध्ये तक्रार दाखल। अतिवृष्टीमुळे नंदुरबारच्या नवापूरमध्ये पूरस्थिती, जनजीवन कमालीचं विस्कळीत। तर नांदेड, हिंगोली, यवतमाळमध्ये जोरदार पाऊस, सहस्त्रकुंड धबधबा प्रवाही। पंढरपूरमधल्या भीमा नदीनं ओलांडली इशारा पातळी। नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल। उजनी वीर धरणामधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ।
धुळ्याच्या लळिंग कुरण धबधब्याजवळ काही तरुण पर्यटक थोडक्यात बचावले. प्रसंगावधान राखल्यामुळे झाडाचा आधार घेऊन जीव वाचवला. गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा कहर. सुरत, सुरेंद्रनगर आणि भरूचमध्ये पूरसदृश परिस्थिती. हवामान विभागाचा गुजरातला पावसाचा रेड अलर्ट जारी.